आणि त्यांची परंपरा चालवणारे, ज्यांना शंकराचा अवतार देखील समजलं गेलं, असे श्री संत वामनभाऊ महाराज खऱ्या अर्थानं सद्गुरू जे असतात तेच समाजाला दिशा देत असतात. आणि ज्या प्रकारे दऱ्याखोऱ्यांमध्ये प्रवास करून भागवत धर्माचा प्रचार करत संत वामनभाऊ महाराजांनी समाजाला अध्यात्माचा लळा लावला, समाजामध्ये एकोपा आणला, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला मन शुद्ध असेल तर आचरण शुद्ध होतं हा संदेश दिला. आणि अगदी चोरांनाही पोटभर जेवण करून तू जा, आणि अशा प्रकारचा उपदेश दिला की शेवटी ते चोर चोरी सोडून त्या ठिकाणी माळकरी झाले. अशा पद्धतीनं ज्यांचा समाजावर एक प्रकारे आशीर्वाद होता, आणि असं म्हणतात की संत वामनभाऊंना वाचासिद्धी होती, ते जे म्हणायचे ते त्या ठिकाणी घडायचं. आणि म्हणूनच अशा प्रकारचे ईश्वराचा अंश असलेले संत वामनभाऊ महाराज यांनी या गहिनीनाथ गडाच्या माध्यमातनं खऱ्या अर्थानं समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला ज्या प्रकारे कीर्तनातून आणि विचारातून उपदेश दिलेला आहे, मला असं वाटतं कितीही पिढ्या गेल्या तरी देखील तोच उपदेश महत्त्वाचा आहे, तेच कीर्तन महत्त्वाचं आहे, तेच नामस्मरण महत्त्वाचं आहे. आणि त्याकरताच आपण प्रत्येक वेळी या ठिकाणी येत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं की संत वामनभाऊ महाराजांनी या ठिकाणी प्रत्येकाला पोटभर जेवण्याचा संदेश दिलेला आहे. सगळ्यांनी प्रसाद घ्यायचा असतो, आणि हा प्रसाद इथेच नाही तर जिथे सप्ताह होतो तिथेही प्रसादाचा मोठा कार्यक्रम हा त्या गावात होत असतो. आणि सप्ताहाच्या कार्यक्रमामध्ये प्रसादाचा कार्यक्रम होत असतो. आणि मला हे देखील बघायला मिळालं की पुढचा निमित्त फडणवीसांच्या हस्ते सुवर्ण कलेश सोहळा यावेळी संपन्न झाला. महंत विठ्ठल शास्त्रींकडून फडणवीसांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस गहिनीनाथ गडावर आहेत, आणि या ठिकाणी संत वामनभाऊ महाराजांची आज पुण्यतिथी असल्याच्या निमित्तानं फडणवीसांनी या ठिकाणी आपली उपस्थिती लावली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.